आमच्या अजितदादांनी काल परवा एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही। म्हणजे अध्यक्ष महोदय, सत्ता असल्याशिवाय विकास होत नाही। हे असे मध्ये आहेत की कोण कुठं जातो हे बघत बसलेले आहेत, स्वतः यांची काही भूमिकाच नाही आहे। हे इकडच्याकडेही बघतात आणि इकडच्याकडे आणि मधल्या वाटेत इकडे लक्ष इकडेच आहे त्यांचं की इकडून तिकडे कोण जाते। आज जयंत पाटील यांनी विधानसभेत भाषण दिले। या भाषणात त्यांनी अजित पवार यांची खिल्ली उडवली। त्यांच्या या बोलण्याने अख्खी विधानसभा हसत होती। त्यांनी अजित पवारांना चांगलाच टोला मारला। ते म्हटले की दादांनी एक पत्र लिहिले आहे, यात त्यांनी म्हटले आहे की मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तत्वाप्रमाणे काम करतो। यावर खिल्ली उडवत जयंत पाटील म्हणाले की हे तर ठीक आहे, पण त्यांना चालते का हे पहिले पाहून घ्या। आम्ही तुमचे समर्थक आहोत म्हणून तुम्हाला पहिलेच हुशार करत आहोत। पाहू की अजून काय काय म्हणाले। आमच्या अजितदादांनी काल परवा एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही। म्हणजे अध्यक्ष महोदय, सत्ता असल्याशिवाय विकास होत नाही असं दादांनीच सांगितलेलं आहे आणि त्यांनी तिकडे जाण्याचं कारण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे आणि हे खरं आहे की सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही। पण अध्यक्ष महोदय, विकासाला तत्वाची झालर असली पाहिजे। विकासाला काही धोरण, काही तत्व ही असली पाहिजेत आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, पण त्यांनी एक सांगितलेलं आहे की मोदी साहेब आणि शहासाहेब, आदिती ऐक जरा, मोदी साहेब आणि शहासाहेब यांची कामाची जशी पद्धत आहे तशी दादा म्हणतात माझी पद्धत आहे। आमचं ऑब्जेक्शन नाही, ऑब्जेक्शन दुसऱ्यांचे येण्याची शक्यता आहे। चालत नाही तिकडे, तिकडे काही चालतं, पण आपली कंपॅरिझन कुणाशी करायची याचं भान तिकडे राहिल्यावर, तिकडे गेल्यावर ठेवणं आवश्यक आहे। माझं आता शेवटी आम्ही त्यांची हितचिंतक आहोत म्हणून आपला सल्ला आहे, तुमचं ते काही दिसतच नाही, अलीकडे भेटतच नाही, त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पोहोच झालेलं आहे, त्याच्यावर जास्त काही मी बोलत नाही। पण 6-7 महिने झाले आम्हाला सोडून ते तिकडे गेले आणि आता 7 महिन्यानं त्यांनी ते पत्र सगळ्या महाराष्ट्राला दिले। मी हे असे मध्ये आहेत की कोण कुठं जातो हे बघत बसलेले आहेत, स्वतः यांची काही भूमिकाच नाही आहे। हे इकडच्याकडेही बघतात आणि इकडच्याकडे आणि मधल्या वाटेत इकडे लक्ष इकडेच आहे त्यांचं की इकडून तिकडे कोण जाते। बच्चीजी, जरा थोडासा ठामपणाने भूमिका घ्या, तुमच्यासारखा ठामपणाची भूमिका। अरे तुम्हाला तिकडे जाण्याचं ऑप्शनच नाही ना, ज्यांना असेल ते जात राहतील, पण तुम्ही ठाम घ्या भूमिका। पण अध्यक्ष महोदय, या बजेटचं यथार्थ वर्णन करणारी कविता मी सादर करतो। हाताला काम नाही, सुशिक्षितांना रोजगार नाही, दुष्काळ अतिवृष्टीच्या चक्रात ग्रासला शेतकरी, पोटा पाण्यासाठी वणवण सारी। आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई।